हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आता आपण जाणार आहोत बाजाराला. हो आजीसोबत जाणार. प्रज्ञा राहणार आहे घरी. तिला खूप कामं आहेत तिच्या मागे. अंघोळ नाही केली अजून. बघा, मी केली आहे, तिने नाही केली अजून. कॅप घालायची आहे. तेव्हा नाही पाहिजे तेव्हा सेट होतात केस. आता सेट झालेत, पण आता टोपी घालायची आहे, तर काय फायदा नाही. सॅड. A few moments later. मी जाऊन सुद्धा आलो आहे बाजारावरून. वाजत आहेत 1:30. पूर्ण बाजार घेऊन आलो आहे. भरपूर भाजीपाला आहे, ऑल सब कुछ. आणि प्रज्ञा मॅडम झोपल्या तिकडे. सब काम करके सोई है हमारे प्रज्ञा मॅडम. गाईज, आम्ही दही घ्यायला आलो आहे, मी आणि अरुण. काही दिसत नसेल, धूप आहे, ऊन आहे खूप. 4 वाजलेत आणि आपला गॅस बाटला संपला आहे. ते पण भरायला आलेलो, जस्ट भरला आहे मी. बाजारावरून सगळं सामान वगैरे आणलं आणि लगेच गॅस संपला. लगेच परत यायला लागला मला उन्हामध्ये. काळा डार्क 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 झालो आहे मी. आता घरी जाऊयात दही घेऊन. मॅडमने दही मागितलं आहे आमच्या. तर इकडे राशन पाणी ठेवण्यात आलं आहे बघा. साखर वगैरे इकडे ठेवलेली आहे, सगळं व्यवस्थित. आणि हे सुद्धा इकडे ह्या साईडचं याच्यावर टाकलं, याचं त्याच्यावर टाकलं आपण आता. आणि इकडे याचा एक पोर्शन उरलेला, तो इकडे लावून दिला. इकडे ब्रश वगैरे ठेवलं. सपोर्टसाठी काय नव्हतं म्हणून इकडे खिळा ठोकला. थोडासा निघलाय कलर इकडे. ओके, कारण इकडे पसारा होत होता, इकडे ब्रश होते म्हणून ते तिकडे शिफ्ट केले आपण. आणि इकडे याची साफसफाई वगैरे करून घेतली. याच्या मागे कचरा झालेला तो काढून घेतला सगळा. आणि इकडे आता प्रज्ञा सगळं सामान त्याच्यामध्ये भरती. संपलेलं ही चायपत्ती संपली तर ती टाकते आता. किचनची मालकीन हसते आता गालामध्ये. काट अच्छे से उंगली काट ले खुद का. अभी वो चायपत्ती का नाम सुन के पिक्चर का याद आला. काय इकडे बघा, कलिंगड खूप दिवसानंतर एकदम लाल निघले बघा. नंतर आपलं कलिंगडला व्हाईट निघतं. आणि आता कलिंगडचं सीझन आहे, सो चांगलं बघून कलिंगड घ्या. हॅलो गाईज, वेलकम बॅक आपल्या चॅनलमध्ये. तुमचं स्वागत आहे परत एकदा. इकडे प्रज्ञा बनवून आहे बघा जेवण. आपलं जेवणाचा टाइम झालाय, 8 वाजलेत. आज उशिरा जेवण बनतंय. आज उशिरा बनतंय. प्रज्ञान माझी भांडण केलंय बघा. खूप मारले मला. हे बघा गाईज, हे बघा मला मारले हातावरती. इकडे अत्याचारी प्रज्ञा आज बनवत आहे अंडा करी. अंडा करी बनवते है प्रज्ञा. क्या अंडा फ्राई क्या करने वाली? भुर्जी, सूखा अंडा का भाजी, हाँ सूखा अंडा मसाला. हे आज ट्रे घेतलाय आजच अंडीचा. आय चटका लग गया जरा. नाही वो उडतंय. जादू करता हूँ. तर आणि उद्या प्रज्ञा बनवणार आहे पावभाजी. ते पाव घेऊन आलोय मी. आणि पावभाजी केस खूप वाढले आहेत बघा. आणि आपल्याला कमेंट येतात की एकाच खोलीच्या ह्याच्यात राहतात आणि हे वगैरे वगैरे नेगेटिव्ह कमेंट येतात. पण आम्ही आमच्या घराला स्वीट होम बोलतो आणि आम्ही आमच्या खूप खूप खुश राहतो आम्ही. आणि खोली में रहने तो तुमको देवाने तो हमको बंगला दिला तो ना. आणि आमची रिअल मध्ये जागा जी आहे इकडे मागे सुद्धा आहे पूर्ण. पण तिकडे डॅडी राहतात माझे वडील. हमारे खुद के पैसे का बना हुआ है, हमारे खुद के मेहनत के पैसे का. सो मी पूर्ण माझी जागा दाखवू नाही शकत. आमची जागा जर परिवाराची जर मिळून बोललं ना तर खूप मोठी जागा आहे. आणि हिस्से जर पाडले तर थोडी जागा येते सर्वांना, म्हणजे राहण्यापुरती. तर मी माझी पूर्ण जागा एक दिवस दाखवेल तुम्हाला. पण सध्या आमच्याकडे हे घर होतं, तर यालाच आम्ही मॉडिफाय करून आम्ही याच्यात राहतोय. सो नेगेटिव्ह हिटर्स ला काय बोलू, जाऊ द्या, काय बोलायचं आपलं काय. नमस्कार मित्रांनो, IPL 2024 हे 22 मार्च पासून स्टार्ट होत आहे. आणि OneXBet नावाच्या ऍप्लिकेशनसह तुमच्या आवडत्या संघाला पाठिंबा देण्याची संधी गमावू नका. PSG आणि सीरिया ए चे अधिकृत भागीदार, जिथे तुम्ही क्रिकेट, फुटबॉल, टेनिस याचे लाईव्ह सामने पाहून आणि त्यांचे अंदाज वर्तवून सहज पैसे कमवू शकता. स्कोअर आणि आयफोन आणि लॅपटॉप अशी रोख बक्षिसे जिंकण्याची शक्यता आहे. ह्या ॲपमध्ये तुम्हाला अनेक गेम मिळतील, जसे की क्रॅश, क्रिस्टल, अंडर आणि ओव्हर 21,
अधिक मनोरंजक गेम खेळून तुम्ही सहज कमाई करू शकता आणि माझा प्रोमो कोड वापरून फर्स्ट डिपॉझिट जमा केल्यावर तुम्ही 43,000 पर्यंत मिळवा. नोंदणी करताना तुम्ही एटीएम, बँक, क्रिप्टो, पेपल आणि इतर सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचे जिंकलेले पैसे सहज काढू शकता. इथे तुम्हाला 24 तास ग्राहक समर्थन मिळेल. मग उशीर कशाचा? पिन केलेल्या कमेंट मधली लिंक वापरून तुमची पहिली सुरक्षितता पैज लावा किंवा गुगलवर जा आणि 1xbet टाईप करा. माझा प्रोमो कोड वापरा, गेम खेळा आणि रोख बक्षिसे जिंका. गुड मॉर्निंग गाईज. तर गाइस माझ्या आणि रोहितचे भांडण झाले आणि मी इकडे पावभाजी बनवून खात आहे और ये ऐसी भूखा है, इसको मैं खुशबू सूंघा सूंघा के जला रही हूँ. इसको मैं खुशबू सूंघा सूंघा के जला रही हूँ. गाइस एकदम भारी पावभाजी बनी है. ये देखो पाव है इधर पे, आधा मैंने खा लिया है, अभी आधा बाकी है खाना. तो मैं मस्त खुशबू दे दे के खा रही हूँ इधर पे. बहुत यम्मी है गाइस, बहुत एकदम रियल पाव भाजी बना है. तुम्हाला पण खायचं आहे तर इकडे या. हे बघा बघा घास किती भारी झालेला आहे. यम्मी यम्मी. उतर पेट छान उतर. गुस्सा है भाई, तू खो रहा है ये सब. यम्मी यम्मी. देखो दिल न तोडो. सो गाईज आपली पावभाजी खाऊन झाली आणि 4 वाजता आहेत. जेवण करायला आज खूप उशीर झाला. केस विचकडलेत प्रज्ञाने माझे. 4 वाजले आहेत आणि आता मी पिठी साखर नाही आपल्या घरामध्ये. पिठी साखर आणायला जाणार आहे आता लगेच ताबडतोब आदेशावरून. आणि कलिंगड खातोय आपण इकडे. अवतार बघा झाला या पोरीचा. तर गाईज मी बनवणार आहे आज गुजिया. तर आपला प्रोसेस स्टार्ट करूया. इकडे 2 पॅकेट आहे मैद्याचे. तर आपण मैद्याचा पीठ मळून घ्या पहिला. तर गाईज मी आता मैद्याचं पीठ मळणार आहे आणि थोड्या वेळ ठेवणार. मतलब मैं थोड़ी देर के लिए रख दूंगी उसको, वो थोड़ा सा मतलब क्रंची होने के लिए गुजिया करंजी. तो अपन पीठ मळने में क्या क्या सामान लिया वो देखते. पहले मैंने लिया इधर पे थोड़ा नमक और ये मैं इसमें से सोच रही हूँ 1 पैकेट का यूज़ बहुत है. और इधर पे है खाने का सोडा. स्टार्ट करते हैं. तो मैं सोची मेरे पास इतना सारा मैदे का पैकेट है तो फिर वेस्ट क्यों होने दूँ, ख़राब हो जाएगा. तो फिर मैं सोची इसका करंजी बना देती हूँ. कितने दिन से सोच रही थी करंजी बनाते तो आज थोड़ा सा फ्री टाइम था तो फिर आज ही बना रही हूँ. ओके. और मेरा मन भी बहुत वाइट चावल खाने का मन करता है, इसलिए कुछ भी खाने का मन कर रहा है मेरा. तर गाइस हे बघा हे केक है. ही मी बनवले. मैं इसका रेसिपी आपको बाद में बताऊंगी. मैंने खुद पहली बार बनाया तो ये थोड़ा सा टूट गया इधर से. और चाय गिर रहा है, देखो चाय रखा है. तो ये देखो मैंने पहली बार बनाया है तो मेरे से थोड़ा सा टूट गया है. देखो थोड़ा सा क्रैक हो रहा है, पर मस्त बनाया. जैसा यूट्यूब पे रेसिपी था ना पैनकेक का, वैसे ही बनाया है मैंने. ये रेसिपी मैं आपको कभी किसी और दिन दिखाऊंगी, पर मैंने कैसा बनाया वो बताओ. और इधर चाय उकड़ रही है और इधर अपना रवा और पिठी साखर और काजू बदाम में काट रही हूँ. अभी थोड़ा सा सर दर्द करते तो चाय पीने का मन किया. तर गाइस इकडे आहे आपली चाय आणि अपना सामान. चाय पीने के बाद मैं ये सब बनाना स्टार्ट करूँगी. आटा मल के तो इधर रखा हुआ ही है. खाओ तुम्हारा. खूप गोड वास येतोय गाईस ह्याच्यातून. प्रज्ञाने बनवलं आहे केक. सॉफ्ट तर आहे. टेस्ट करू आपण आता. मेरे लिए भी रखना, अकेला मत खाना. मैंने अभी तक टेस्ट भी नहीं टेस्ट किया. करूंगा. अच्छा लगा तो सब मेरा, अच्छा नहीं लगा तो सब ते. लाईटीचा वेट करतो मी. मला फिल्टरचं पाणी आणायला जायचं पण लाईटच नाही आली. पण दूध भी डाला इसमें. थोड़ा सा ही डाला, ज़्यादा दूध नहीं लगता. अच्छा लगा. दिखाओ, दिखाइए, दिखा इधर दिखा.
पंछी बनाई कि नहीं बनाई इसका इसका रेसिपी ही नहीं दिखा, इसका रेसिपी ही नहीं दिखाया मैंने सोचा किसी और दिन दिखाऊंगी सरप्राइज व्लॉग में। वो सरप्राइज क्या है ना मैं ब्लॉग में भी नहीं बता सकती। कितना पसीना आया मेरे को, लास्ट में दूध का पेस्ट। तो गाइज ये मैं किसी मेन कार्य के लिए सीख रही हूँ। तर गाइज आपला मिक्सचर झालेला आहे करंजीचा, बदाम आणि किशमिश आणि पिठी साखर आणि रवा मिक्स केलेला आहे आणि लाईट अजून पण नाही आलेली। चला, आणि अरुणने मला हा आणून दिला आणि मी अरुणला केक दिला। A few moments later. बघा गाईज हिची हालत खराब झाली, घामाघूम झाली, कारण आपली लाईट अजून आली नाहीये। किती वेळची लाईट गेली आहे, किती वाजले बघा, 6:30 वाजले तरी सुद्धा लाईट नाही आली। खूप भयंकर इकडे मेहनत चालली आहे, स्ट्रगल चाललाय करंजी बनवताना। आणि का बनवते काही रीजन नाहीये, काही रीजन नहीं है, ये खराब हो जाएगा वो रीजन है। अच्छा ये सारा आटा है, मतलब कोई स्पेशल ओकेजन नहीं है ना। नहीं है, वही बोल रहा हूँ ना फिर मैं। खराब हो जाएगा मैदा, इसलिए बना कर रख देती हूँ ना। ओके मुझे जो फिर मैंने बनाती खराब होने देता। बनाओ बनाओ बनाओ, अरे बनाओ, आप तो बुरा मान गई। ओके भेटूयात गाईज थोड्याच वेळात। आता अशी 2 मधलेत बघा, लिओ बसलाय इकडं माकडांना बघतोय बघा, लाल मागे लागतोय हो लिओ, इकडे काही कामीचं नाही बसलाय लाल छो माकड वाका शेवड्या मारतोय। जम्प हे आपला आळशी कुत्रा। आता जस्ट गाईस लाईट आलेली आहे, कॉंग्रॅच्युलेशन्स टू अस। उजेड करून टाकू इकडे, आता प्रज्ञाला जरा सोपं होईल काम करण्यासाठी। लिओ माईच्या घरी भाकरी खातो बघा, जेवारीच्या भाकरी खातो आपण। आता जेवण वगैरे झाले आहेत, आता हिची करंजी टेस्ट करून बघूयात कशी बनवल्या आहेत करंज्या। थोड़ी भी नहीं बनाती, थक गई थी मैं। हिची करंजीचा वास छान येतो। ये वाला नहीं, कडक वाला देते। बघू खाई जेवण झालेत, खाली बेडवर बसून खातोय असं बोलू नका, फक्त टेस्ट करतोय। खायचं असेल तर उद्या खाईल मी। वो क्रंची नहीं बनाएंगे, क्रंचीनेस कमी आहे पण छान झाले। ये पागल हो गए। कोणाला बघतायत कुत्रे एवढे, अभी अच्छा लग रहा है। करंजी कब सीखे तू बनवणं? दिवाळीला बनवलेत ना आम्ही सर्वांनी मिळून। लिओ किती दिसत आहे, लिओ एडा झाला का तू? लिओ झोप चल। लिओ तेरे को करंजी दूं क्या रे? पूछ देखना कैसे हिल रहा है उसका, ऐसा लग रहा है सांप है पीछे। ये सब कुत्तों में इसका पूंछ सबसे बड़ा है, पता है? लियो ऐसे तो झोप, ठीक है। ये कपड़े उतारना, कपड़े रह गए भारी रह जाएंगे, नहीं तो भूल गई मैं आज काम के चक्कर में। ये हमारे इसको देखो 2 फूल आए हैं मोगरा के, और इतनी मस्त खुशबू आती है ना। रात को ही खिलता है पता नहीं क्यों, सुबह को खिलता तो मैं बाल में लगा लेती तोड़ के। कपड़ा उतार रही हूँ, लियो इधर लड़ाई कर रहा है, देखो देखो अंधेरे में। ए लियो, मस्ती क्यों कर रहा है तू? ए लियो, मस्ती करते है, मार खाने के तेको नीली आंखों वाले। चिट्टी था कपड़ों पे। तू झटका नहीं। सो गाईज भेटत उद्या सकाळी। आजी सोबत मला जायचंय सकाळ सकाळी, त्याचा सुद्धा ब्लॉग बनवू उद्या। भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये। छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, इंस्टाग्राम वरती सुद्धा फॉलो करा आणि DM सुद्धा करू शकता तुम्ही जर काही बोलायचं असेल तर। बाय बाय।